नमस्कार. मी राहुल भुरे आणि आपण एक सीरीज चालू केली आहे शेअर मार्केटमधली जे नवीन-नवीन लोकं आहे किंवा नवीन डीमॅट काढला आहे. का हे लोकं चुका कोणत्या करू शकतात? हे चुका करायची सीरीजमधले 2 पार्ट आपण याच्या अगोदर केलेला आहे. हा एक तिसरा पार्ट आहे त्यातला आणि हा जो तिसरा पार्ट आहे, हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे त्याच्या तुलनेत. कारण सांगतो. कारण की म्हणजे हे जे चूक सांगणार आहोत मी शेअर मार्केटमध्ये, हे प्रत्येकजण करणार आहे करणार. मी केली किंवा माझ्या मागचे करणार, समोरचे करणार. हे गोष्ट फिक्स आहे. म्हणून तुम्ही जर हे चूक करत असाल तर काहीच नवल नाही आणि सिंपल गोष्ट आहे. बट तुम्ही किती प्रमाणात केली पाहिजे, किती वेळ केली पाहिजे हे डिपेंड तुमच्यावर करणार. तर मी डायरेक्ट चूक सांगतो तुम्हाला कोणती आहेत. जर हे चूक आहे इंट्राडे ट्रेडिंग करणं. आता इंट्राडे ट्रेडिंग करणं म्हणजे त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी विकणं. याला म्हणते इंट्राडे ट्रेडिंग. तर बरेचसे लोकं काय करतात असे व्हिडिओ वगैरे स्क्रोल करत राहतात. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यातनी मग पाहतात का अरे ₹5,000 प्रॉफिट दिवसाचा. कोणाचा 10,000 कोणाचा 15,000 आणि काही लोकांचा तर लाखातही राहते. त्याचं तर मी सध्या डिस्कसच नाही करत. मग याची विचार चालू होते का म्हणजे नवीन व्यक्तीचे जर दिवसाचे जर समजा 5,000 नाही समजा 3,000 जरी बनले आणि 22 दिवस मार्केट राहते. समजा 2 दिवस सोडले तरी 20 त्रिक ₹60,000. ₹60,000 महिना पडते म्हणते ते बी पहिल्या दिवसपासून, बिलकुल पहिल्या दिवसपासून. तर असे थिंकिंग चालू होते बऱ्याचशा लोकांची. शेअर मार्केटमध्ये ₹2,000-3,000 रोजचे बनू शकत नाही का? बनू शकते, साहजिक गोष्ट आहे. बट त्याच्यासाठी लागणारी स्किल आहे, ती तुमच्याकडे आहे का? हे कधीच स्वतःला प्रश्न विचारत नाही. म्हणजे इरॅशनल बनून जाते. त्याचं बिहेवियर आहे ते इरॅशनल बनून जाते. रॅशनल नाही राहत तो इंट्राडे ट्रेडिंग. आता जर तुम्हाला असं कोणी कुठेही दिसलं इंट्राडे ट्रेडिंग करताना आणि कोणाचा प्रॉफिट जर दिसला, तुम्ही एकच काम करा. त्याला एक मेसेज करा त्या जे कोणाची रील पाहिली किंवा फक्त तुम्ही जे ट्रेड घेतला याच्यात कॅपिटल इन्व्हेस्ट किती केलं म्हणा आणि इन्व्हेस्ट केलं तर तुमचा रिस्क टू रिवॉर्ड किती होता मग तुम्हाला माहीत पडेल का ते सांगन काय असते किंवा मग तुम्हाला एक्सपिरियन्स किती दिवसाचा आहे म्हणा इंट्राडे ट्रेडिंग करताना की तो मग सांगन का बा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे 6 वर्षाचा एक्सपिरियन्स 5 किंवा 6 वर्षाचा कमीत कमी अनुभव लागते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. तेव्हा कुठं तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. कारण त्यातनी पैसा एवढा आहे का म्हणजे अतोनात पैसा. आपण एक लाईव्ह उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीला असं म्हणजे मोठमोठे प्रोफेशन पाहू जे महिन्याचे 1-1.5 लाख, 2 लाख रुपये असे महिना कमवतात इझिली. तर तसे प्रोफेशन पाहू जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील समजा असे ब्रँडेड या लेवलचं. आपण एक डॉक्टरचं उदाहरण घेऊ. पहा 11वी-12वी करायसाठी 2 वर्ष लागले. त्यानंतर नीट पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं तर ठीक, नाही तर 2 अटेम्प्ट त्याला लागते म्हणजे 2 आणि 2 4 वर्ष. 6 वर्षाचं डॉक्टर म्हणजे 10 वर्ष आणि एखादा वर्ष मागं-पुढं असं होऊ शकते प्रॅक्टिस वगैरे. म्हणजे 11 वर्ष झाल्याच्यानंतर त्याला कुठं ₹1,00,000 पगाराच्या जवळपास जाते. आणि इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण काय विचार करलो, आज डीमॅट ओपन केलं आणि आजच ठरवलं का कोणाचा तरी स्क्रीनशॉट पाहिला आणि ठरवलं का अरे ₹3,000 तर रोजचेच बनले. 20 दिवस 22 दिवस ते सांगितलंच मी हिशोब की 20 दिवसात 20 त्रिक ₹60,000 ₹60,000 तर आरामशीर बनतात. 60 नाही बनन तर 40 बनन, 40 नाही बनन तर 30 बनन. असं नवीन माणसाला म्हणजे रॅशनल बिहेवियर राहत नाही. म्हणजे सुचत नाही त्याला काय करा. मग तो कॅपिटल अरेंज करेल किंवा मग मित्राला मागेल आणि त्यातनी जेव्हा प्रॉफिट होते ना, तर माणूस तर हवेतच जाते. बिलकुल ते 4 लोकांना सांगत राहते, "पहा माझा एवढा प्रॉफिट झाला आणि असं-असं मार्केट करत असते." तर तुम्ही याच्यात फंद्यात पडू नका. जर तुम्ही पडले तर त्याच्यासाठी सांगा. समजा तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची कारण की मी ज्या काही चुका सांगत आहो याच्यात याच्यावर तुम्हाला सोल्युशन पण देतो. असं नाही का चूक सांगून सोडून देतो. तर प्रत्येक चुकीचं मी सोल्युशन देतो. तर सोल्युशन सांगतो याच्यावरचं काय करायचं. तर तुम्ही फक्त आणि फक्त इक्विटीमध्ये ट्रेडिंग चालू करा. इक्विटीमध्ये म्हणजे कसं 1 किंवा 2 किंवा असे शेअर. तुम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये पडू नका. कारण की फ्युचर आणि ऑप्शन ते इक्विटीचं अप्पर व्हर्जन आहे. जर तुम्हाला इक्विटी आली थोडक्यातनी म्हणजे तुम्हाला साधी गाडी आली तेव्हाच तुम्ही गिअरच्या गाडीवर जाऊ शकता. तशातला प्रकार आहे तो पण इक्विटीमध्ये कसं तुम्ही 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 5 किती शेअर घेऊ शकता. तुम्हाला काही अशी मनाई नाही. त्याच्यातही जर समजा आपण 1-2 शेअरच घेतलं तर तुम्हाला शिकायला भरपूर भेटेल पहिली गोष्ट. कारण की 1 शेअर घेऊन बी तुम्ही तेच शिकणार आहे आणि 100 शेअरमध्ये घेऊन बी तेच शिकणार आहे. कारण की बरेचसे लोकं जे नवीन येतात तर बरेचसे लोकं स्टॉप लॉस नाही लावत. तर स्टॉप लॉस न लावणं म्हणजे कसं तुम्हाला माहीत पडेल का स्टॉप लॉस लावावं लागते. आता काही लोकांना म्हटलं काहून स्टॉप लॉस नाही लावत, तर स्टॉप लॉस प्रत्येक वेळेस हिटच होती म्हणते तर काहून लावायचा म्हणते. मग रिव्हर्स पोझिशन घे. थोडक्यात तुम्ही जर समजा एखादा बाय घेतला ₹100 घेतला आणि ₹90 तुमचा स्टॉप लॉस आहे. मी समजासाठी एवढा दूर नाही राहत, पण एक समजासाठी ₹90 स्टॉप लॉस आहे. तुमचा ₹10 लॉस होत आहे प्रत्येक ट्रेड आणि तुम्हाला माहीत आहे का स्टॉप लॉस हिटच होणार, तर बायची कशाला पोझिशन घेता? सेलची पोझिशन घ्या ना. एवढे हुशार आहे तुम्ही तर. असं जर म्हणलं कोणाला थोडंसं म्हणजे
वाईट वाटते की बाबा काय सांगत आहे. तर म्हणून स्टॉप लॉस लावणं शिका, टार्गेट काय असते शिका. इंट्राडे ट्रेडिंगसाठी लागणाऱ्या गोष्टीची तुम्ही यादी करा. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्राईस ॲक्शन लागते म्हणजे लागतेच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. जे करत आहे त्यांना माहिती आहे का बा सपोर्ट कसा, रेजिस्टन्स कसा. दुसरं सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन वगैरे ह्या गोष्टी. झोन, की झोन म्हणजे मेन झोन राहते ते हे प्राईस ॲक्शनचा भाग झाला. दुसरं लागते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जे सर्वात महत्त्व आहे ते म्हणजे टेक्निकल ॲनालिसिसचं भरपूर ॲनालिसिस लागते. म्हणजे कॅन्डल कशा बनते किंवा एक बुलिश कॅन्डल, बेरिश कॅन्डल या गोष्टी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लागतात. अजून सोबत व्हॉल्यूमचं ॲनालिसिस कसं करत असते, व्हॉल्यूम वाढत आहे, प्राईस वाढत आहे किंवा व्हॉल्यूम वाढत आहे, प्राईस घटत आहे. याचं एक एक काय म्हणतो त्याला कॅल्क्युलेशन किंवा गणित असते. तर त्या हिशोबानं तुम्ही जा. नंतर इंट्राडे ट्रेडिंग जर करायची म्हटलं तर एक कॅपिटल तुमचं लिमिटेड असलं पाहिजे सुरुवातीच्या काळात. एकदा का तुम्हाला जजमेंट आलं का कमीत कमी एक माझ्या मते 1 वर्ष तर तुम्हाला हे शिकायला जाईल का इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे आणि इंट्राडे ट्रेडिंगचं काय प्रॉफिट आहे, काय फायदे आहे आणि काय नुकसान आहे. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल बनू शकता. आत्ता एक सेबीचा रिपोर्ट आला, बऱ्याचशा लोकांना माहीतच आहे. पण त्यांनी सांगितलं आहे का 70-75% जे इक्विटीवाले आहे ते लॉसमध्ये. म्हणजे मॅक्सिमम लोकं शेअर मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात ते लॉसमध्ये. आणि त्याच्या अगोदर जे रिपोर्ट आला होता त्यातनी एफ-एन-ओ करणारे आहे ते 90% लॉसमध्ये आहेत. जर 100 लोकं जर एफ-एन-ओ ट्रेडिंग करत असेल तर त्यातले 90% लोक लॉस खातात. आणि जे हे 10% राहिले ना, हे असे तसे लोकं नाही आहे. यानं 10 वर्ष अगोदर काहीतरी घासला आहे आणि तेव्हा कुठं ते आत्ता प्रॉफिटेबल बनले. एवढंही सोपं नाही हा जॉब. हां, लागेल त्यातनी या ट्रेडिंगचा म्हणजे फायदा कोणता आहे? म्हणजे जर खरंच इंट्राडे ट्रेडर सक्सेसफुल झाले, असं इमॅजिन करू का 2-3 वर्ष जेवढे वर्ष लागतील इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही द्यायला तयार झाले आज आणि तुम्ही तेवढे वर्ष दिले. तर तुम्ही ज्या दिवशी सक्सेसफुल व्हाल, तर तुम्ही जेवढा काही लॉस तुमचा मागचा झाला असेल किंवा जे काही झालं असेल, तर ते तुम्ही 1 ते 2 वर्षात पूर्ण रिकव्हर कराल आणि म्हणजे पूर्ण प्रॉफिटेबल बनाल. पण त्याचे काही नियम आहेत. कसंही बी इंट्राडे ट्रेडिंग करता येत नाही. बरेचसे लोकं काय करते, सकाळी ट्रेड घेते, मग ट्रेड घेऊन ठेवते इंट्राडेचा आणि मग ऑफिसला जाते. मग ऑफिसला जाता ऑफिसकडं पाहते थोडंफार समोर म्हणजे ते कस्टमर राहते ते संग बोलते. मग थोड्या वेळाने मोबाईल उघडून पाहते की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, असं तसं. ना त्याचं मन कामात लागत, ना ट्रेडिंगमध्ये लागत. तर तुम्ही जर ह्या चुका अव्हॉइड करताना आणि तुमच्याकडं पैसा ठीकठाक असेल आणि काही दिवस तुम्ही द्यायची तयारी असेल तर तुम्ही इंट्राडे ट्रेड करू शकता. नाही तर सरळ इक्विटीमध्ये छोट्या क्वांटिटी घेऊन इंट्राडे ट्रेड करू शकता. हेच सांगायचा उद्देश होता, की हा एक हाय रिस्क आणि काय हाय प्रोफेशनलवाला बिझनेस आहे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे. याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात. सेटअप लागते, टेक्निकल ॲनालिसिसचं नॉलेज लागते आणि जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये हे चूक नाही केली, इंट्राडे ट्रेडिंग नाही केली, तर तुम्ही लवकर सक्सेसफुल बनाल आणि केलीच तर कमी प्रमाणात. कारण प्रत्येकजण ही चूक करणार म्हणजे करणार हे फिक्स आहे. चूक तर करत आहोत आपण, पण त्याचे एक काय म्हणते इंटेन्सिटी असली पाहिजे. कारण की इथं इथं पहिले आपण डिस्कशन झाला का इथं विषय ते पैशाचा. जर तुम्ही आणि त्याच्यातही जर लॉस ऑफ कॅपिटल मी एक हे सांगतो तुम्हाला एक काय म्हणते कोट. लॉस ऑफ कॅपिटल इज टेम्पररी बट लॉस ऑफ कॉन्फिडन्स इज परमनंट असं मार्केटमध्ये म्हणलं जातं. जर तुमचा पैसा जर एक टाईम गेला तर काही फरक नाही पडत. पैसा अरेंज करू काही ना काही करू. पण तुमचा एकदा जर कॉन्फिडन्स जर हलला मार्केटमध्ये आणि तुम्हाला जर असं वाटलं का एकदा का मार्केटची तुम्हाला भीती वाटायला लागली, नाही इथं बनत नाही, लोकं म्हणते तेच खरं आहे का शेअर मार्केट हे चांगलं नसते. तर म्हणजे असं जर झालं तुमच्या मनात अशी भीती यायला लागली का समजून घ्यायचं का तुम्ही काही ना काही गडबड केली आणि तुमची शिकण्याची बिलकुलच इच्छा नाही आहे. तुमचं डायरेक्ट म्हणणं तुम्ही आले आणि तुम्ही डायरेक्ट प्रॉफिट कमवायला लागले. मार्केट कसं बिहेव करते म्हणून प्रत्येक गोष्ट मार्केटमध्ये शिकायला वेळ लागू शकते. हे तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी का प्रत्येक गोष्टीला वेळ लागणार आहे कारण की आपल्याला त्या गोष्टीचा वारसा नाही आहे. आणि जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगबद्दल कोणाचा कोर्स घेत असाल, तो प्रॉफिटेबल असो का नसो तो मुद्दा नाही. मुद्दा तो जो सांगत आहे, ज्या पद्धतीने तो सांगत आहे, जर समजा त्याचा लॉस झाला तर लॉस दाखवत आहे, प्रॉफिट झाला तर प्रॉफिट दाखवत तर अशा लोकांसोबत तुम्ही इंट्राडेचा कोर्स घेतला तरी काही फरक नाही पडत. फक्त एवढं आहे, त्यातनी सर्वात जास्त मॅटर करते इकडं तर ते रिस्क टू रिवॉर्डची प्रोबॅबिलिटी. तुम्ही तेवढं त्या कोर्सवाल्याला विचारून घ्यायचा की सर आपल्याला वेळ किती लागते. जर कोणी म्हणत असेल तुम्हाला का मी 1 वर्षाच्या अगोदर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवून देतो, तर मला नाही वाटत का बा तोच त्याच्या आयुष्यातनी सक्सेसफुल आहे. आणि जर कोणी म्हणत असेल का नाही मी तुम्हाला प्रोसेस सांगतो, इंट्राडे ट्रेडिंगचं सगळं सांगतो, मी जे अनुभवलं माझे अनुभव सांगतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो आणि एक तुम्हाला व्यवस्थित असा मार्ग
मी करून देतो इंट्राडे ट्रेडिंगचा. तर अशाकडून तुम्ही कोर्स घ्या. त्याच्यासोबत राहा. त्यांना तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या अडचणीवर डिस्कस करा. जर तुम्हाला योग्य वाटत असेल, तुम्ही जर त्याच्यासाठी सूट होत असाल, तरच इंट्राडे ट्रेडिंग करा, नाही तर करू नका. आणि त्याच्यातही ऑप्शनची ट्रेडिंग किंवा फ्युचरची कॉल, पुट हे जे भाग आहे, हे अव्हॉइड करा. जर तुम्ही कॉल पुटच्या दूर राहिले आणि तुम्ही इक्विटीपासून चालू केलं आणि हळू जर चालू केलं ना, तर तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला इतर कुठले जास्त जॉब करायची काही गरज नाही. फक्त एवढं आहे, त्याला लागते वेळ. म्हणून हे चूक टाळण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमच्याकडे पेशन्स असेल, सगळ्या गोष्टी असेल, कॅश फ्लो असेल, म्हणजे तुम्हाला महिन्याला समजा पैसे वगैरे येतात, तर तुम्ही एक वेळा इंटरनेट ट्रेडिंग केलेली काही प्रॉब्लेम नाही. कधी-कधी काय होते, काही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी सारखं राहत नाही. जसं मी इंट्राडे ट्रेडिंग करू का? असं जर एखाद्याने विचारलं, तर मला पाहावं लागेल, की म्हणजे एखाद्या जो एक्सपिरियन्स व्यक्ती आहे, तो पहिले पाहीन, हा व्यक्तीचा नेचर कसा आहे, याचा स्वभाव कसा आहे, याच्याजवळ जे पैसे येत आहे, याचा सोर्स ऑफ इन्कम काय, हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का प्रायव्हेटचा आहे, याचा जॉब किती रिस्की आहे बा, किंवा याच्याजवळ स्किल किती आहे, याच्याजवळ पेशन्स किती आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी प्रोफाईल पाहावं लागतील. तेव्हा कुठं आपल्याला माहीत पडतं की आपण याच्यासाठी बनलो आहो की नाही. प्रयत्न सगळेजण करू शकतात. प्रयत्न करायलाच पाहिजे प्रत्येकानं. पण नाही सक्सेस झालं त्याच्यातनी काही घाबरायची आवश्यकता नाही. कारण की प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये येतात, ट्रेडिंग करून पाहतात, बऱ्याचशा गोष्टी करून पाहतात, असं काही नाही. पण काही त्याच्यात सक्सेस भेटते, काही त्याच्यात नाही भेटत. त्यातनी नाराज व्हायची काही गरज नाही. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बाबा मिस लॉसमध्ये आहो आणि बाकीचे सगळेच प्रॉफिटेबलमध्ये. पण तसं नाही आहे. हे लोकं जे दाखवते तुम्हाला, हे सगळं एक मृगजळ आहे. त्याच्यातनी आपण फसत जातो. मग कोणी म्हणते कॉल देतो, टिप देतो, अशा याच्यातनी जाते. तर तुम्ही ते चूक करू नका. तुम्ही कोर्स करा, वाचा, प्रत्येक गोष्ट छोट्या-छोट्या क्वांटिटी घ्या. असं काही नाही, इक्विटीमध्ये करा, छोट्या-छोट्या क्वांटिटी घ्या. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याला जमते की नाही जमत. जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला जमते, पण हे चुका करतो, ते चुका पुढच्या वेळेस करू नका. लिहून ठेवा, एक डायरी बनवा. तर अशा प्रकारे हे इंटरडे ट्रेडिंगची चूक होती, जे प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये करते, म्हणजे करतेच. मी पुन्हा एकदा सांगतो, हे चूक शेअर मार्केटमध्ये प्रत्येकजण करणार. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच घाबरायचं. जर तुम्ही इंटरडे ट्रेडिंग करताय आणि थोडासा लॉसही झाला, पण अप टू 1 लाख म्हणजे 5-50-60,000 रुपये लॉस झाला, तरी काही असं खूप असं रिग्रेट करत बसू नका. ठीक आहे. कारण की शेअर मार्केटमध्ये हा लॉस नॉर्मल लॉस समजला. अशा प्रकारे हा तिसरी चूक होती. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवीन, जेव्हा मला जे वाटत नेक्स्ट चूक काय असते शेअर मार्केटमध्ये. आणि हे जर तुम्ही चुका अव्हॉइड केल्या किंवा मॅनेज केला, काही चुका अव्हॉइड नाही करताय. जसं हे चूक इंटरनेट ट्रेडिंगची चूक अव्हॉइड करताच येत नाही. हे तुम्ही करणार म्हणजे करणार, हे फिक्स आहे. तर काळ्या दगडावरची रेखा आहे म्हटलं ते चालते. फक्त एवढं तुम्ही किती प्रमाणात करता, त्याच्यातनी डीपमध्ये किती जाता, लॉसेसमध्ये किती जाता, आणि तिथून रिकवर करण्याची तुमची किती मेंटॅलिटी असते, याच्यावर सगळं डिपेंड आहे समोरच्या गोष्टी. तर अशा प्रकारे ही चूक होती. तुम्ही अव्हॉइड तर नाही करू शकत, पण मॅनेज करू शकता. तर ही चूक मॅनेज करा. धन्यवाद.